शाहीर नामदेव बोरकर आणि तसेच शाहीर प्रमोद घुमे यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो। तसेच या ठिकाणी संजय बेगरे सचिन आगरे यांनाही शाहीर मानाचा मुद्रा असेल। तसेच मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाला मला संगीताला साथ देत आहेत ढोलकीपटू साईन दादा केळकर आणि श्रेष्ठ भट बँजो मास्टर गुरुनाथ दादा ऑर्गन मास्टर रितेश चव्हाण त्याला साथ देतात मला रोशन दळवी आणि आपल्यापर्यंत हा बुलंद आवाज पोहोचवण्याचं काम करतायत राजू दादा पाड्याल यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच या ठिकाणी मित्रांनो काही शाहिरी वर्ग कलाकार वर्ग उपस्थित आहेत, त्यामध्ये रोहित तुपट तसेच आमचे गावावरून काही मंडळी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच या ठिकाणी बरेचसे टाळके लागलेले आहेत, बरोबर ना? या ठिकाणी युट्यूबवर आलेले आहेत, त्यामध्ये आमचा चंदन असेल, यसार अक्षय दादा आणि बरेच यसार असेल, यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो। आणि आता सगळ्यांना मुद्रा झालेला आहे, बरोबर ना? आता काय काय टेन्शन घ्यायचं नाही। आज आपला झोपाट नक्कीच होणार, पण काय झोपाट होईल तो प्रेमानेच होईल, एकमेकाच्या उरावर चढायचा नाही हुआ। आणि म्हणून या संबंध कोकणाचे लोकप्रिय शाहीर तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमन यांनी या शाहिराचा मानाचा मुद्रा करतो। आणि मित्रांनो, सर्वांचा अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य स्वर्गीय शाहीर सुधाकर कुमार यांच्या चरणावर नतमस्तक होऊन श्री मंडळावरतीच्या आणि माझ्या गावची ग्रामदेवता आई सुंदरी माते हिच्या चरणावर नतमस्तक होऊन माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्तवनाला सुरुवात करतो आणि हे स्तवन मी माझ्या आईच्या चरणावर अर्पण करतो। बघा, मला काय म्हणायचं आहे, लक्षात घेऊ द्या। देवांमध्ये मी तुझे रूप पाहतो, किमया तुझी न्यारी या हरणात सांगतो। सदैव उपकारांचा मी ऋणी, सदैव उपकारांचा मी ऋणीच राहतो। तुझ्या चरणाशी आई हा माझा मी देह वाहतो। आता काय म्हणायचं आहे
नाव घेतलं जातं आणि म्हणून हे स्तवन मी माझ्या आईसाठी अर्पण करतो. बघा मला काय म्हणायचं. नवजात मातेया अर्भकाला, नवजात मातेया अर्भकाला, कौटारुणी घेशील उराला, पाठीशी माते हो पाठीशी माते, पाठीशी माते प्रेमळ पाना, अगं आई तुझा निघताना, पाठीशी माते प्रेमळ पाना.
बोल गणपती गजानन सुखाई दुखाई विठाई माते तुझा विश्वेश्वर पडा देवशेश्वर कंडमूर्ती तुझा अखंड बोलदा सोहळीचा नामदेव सुधाकर प्रमोद सुरेश बोला शक्ती गणपती बाप्पा सुधाकर अरविंद तुपट आणि स्वर्गीय सुनील बागले यांच्या स्मरणार्थ ढोलकीपटू यांस 251 रुपये आणि भुवनसाठी 251 रुपये आलेले आहेत मानस संचार करतो. तसेच या ठिकाणी पंजाबरावती क्रिकेट संघ मुंबई हा किधर आहे कोणत्या बाजूला आहे झोपले की काय हा पंजाबरावती क्रिकेट संघ मुंबई यांच्याकडून शाहीर आदित्य खांडेकर यांस 1800 रुपये बक्षीस आले आणि आली टीम सुद्धा आलेली आहे. गोवा बदलावा नक्कीच आज तुमचा पैसा आणि पैसा नक्कीच वसूल करणार यात काही वाद नाही आणि हा गडी काय बात नाही हा म्हणून या ठिकाणी हो नक्कीच या ठिकाणी गणाला सुरुवात करतोय प्रार्थना झालेली आहे गणाला सुरुवात करतोय बघा सर्वांना आपल्या लाडक्या बाप्पाची ओढ लागलेली आहे बरोबर ना आवाज इकडे झोपलेच वाटत आवाज तर या ठिकाणी आपल्या बाप्पाची सर्वांना ओढ लागलेली आहे. 14 सप्टेंबरला आपला बाप्पा घरी येतोय दिवस अगदी वेशीवर येऊन थांबला बरोबर ना डोळे लावून बसले सगळेजण हा दिवस रात्र कामावर दिवस भरत आहेत कशासाठी तर फक्त त्या 14 सप्टेंबरच्या दिवसासाठी जरी कामावर सुट्टी मिळाली नाही तरी पण गावाला ढोलकी वाजवायला जाणार म्हणजे जाणार आणि म्हणून हा गण बाप्पा तुझ्या मी चरणावर ठेवतोय आणि बुवा तुमचंही माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या बघा मला काय म्हणायचं आहे.
सईचा सूर नवा उत्तरेकडून आली बगल गद थंड हवा तेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओलांडुन में काहे दिया परदे काहे दिया परदे गोवा कारण एकदम सोपं करून गेलाय ही गाण्याची चाल आहे इथे येऊन तुम्हाला भागाला भाग द्यायचा आहे आणि म्हणून गण गातोय लक्षात घेऊ द्या दारी दरवळला हा गंध मातीचा सांगे हवा साजली धरती आहिर वाशालू में सुनवा परिजनाच्या संगे आला तुझा संदेशा वरती देवा तू गणेशा मग ताल सुराने हर्षभराने चढविला गंगेचा साथ नाचत या गणराज नाचत या गणराज नाचत या गणराज नाचत या गणराज
यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे करण्यासाठी धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर श्रुती नयन बेर्डे यांच्याकडून गवळण जोरात झाली पाहिजे. नक्कीच दादा नक्कीच तुमचं मनोरंजन आणि तुमचा पैसाने पैसा वसूल करणार म्हणजे करणार. त्यानंतर माझे बंधू युट्यूबर्स सुरेशदादा कोकणातील सर्व युट्यूबर्स सह अक्षय विजय आगरे कोकणी स्वर यांच्याकडून युवा शाहीर आदित्य खांडेकर यांच्या सुमधुर आवाजासाठी 300 रुपयाचं बक्षीस आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद. तसेच मोर्या ग्रुप विजय सूरज उमेश साहिल सतीश रुपेश लहेर स्वप्नील ऋतिक गवळण 500 ती कदलाव बुवा नक्कीच नक्कीच नक्कीच. त्याचप्रमाणे श्रीदेव पडाल 11 क्रिकेट संघ पड्यालवाडी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. आता गवळण बरोबर ना बरोबर ना झोपल्याव का बघा मित्रांनो शक्तिसूर्याचा हा कार्यक्रम असा आहे जर तुम्ही आम्हाला जरासा रिस्पॉन्स दिलात ना तर बारी एकदम गरम तुम्ही गरम तर आम्ही गरम नाहीतर किंवा दोन गट म्हणून बघा विषय काय मित्रांनो मी आणल्या होत्या दोन गवळणी एक प्रेमाची आणि दुसरी नियम धरून नियमाची दिसत्या पण आजचा माहोल बघून नियमाची ठेवली जरा बाजूलाच बुवा तुम्हाला प्रेमानेच देतोय तो तुम्ही प्रेमानेच घ्या आहे ना म्हणून या ठिकाणी मी गवळण गातोय बघा बुवा माझ्या गवळणच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या कारण या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात माझ्या माता भगिनी बसल्या आहेत तर या ठिकाणी माझ्या समाजाचा आणि या माय मावल्यांचा आदर राखूनच बुवा कार्यक्रम करणार आहे आणि म्हणून गवळण गातोय मला काय म्हणायचं आहे लक्ष असावं
आणि माझी प्रीत कान्हा युगायुगाची तूच दिलेच वचन आठवण कर त्या क्षणाची प्रीत जगली मनी माझ्या या मोहनाची तुझ्या मुलीच्या नादे तळमळ होते जीवाची आणि म्हणून बघा काय म्हणायचं आहे हम प्यार करने वाले दुनिया से न डरने वाले दुनिया से न डरने वाले यार जलने वालों को जलाए यार में जिएंगे मर जाए आणि बरं, बाबा, गाऊया कशी गातात? मन मोहन मुरलीवाला सूर भिडले तुझे हृदयाला काय ना हे गाणं तुला काय सांगते मन मोहन मुरलीवाला सूर भिडले तुझे हृदयाला फुलविले या राधिकेला जाग आता दिल्या वचनाला जाग लावू नको अमर प्रेमाला जाग आता दिल्या वचनाला जाग लावू नको अमर प्रेमाला बघा गोवा सुंदर असा गवळणीचा विषय आहे आणि याचं मला उत्तर तुम्ही पहिल्या वारीत द्यायचं आहे म्हणून काय म्हणतोय
दुप्पट आणि सुनील वागले यांच्या स्मरणार्थ कमलेश कापले यांच्याकडून 150-200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी माध्यमिक विद्यालय अडूर यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. सूरज मोरे, कल्पेश देवळे, ओंकार माणी, पंकज देवळे, नितीन खाणेकर, मनोज खाणेकर, स्वप्नील आंबेडे, समीर हळे, आदिनाथ पाटील, अंकिता वरवाडकर, प्रियंका पाटील, अमिता देवळे यांच्याकडून 2000चं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. मानाचा मुद्रा करतो. मित्रांनो, कल्कीपुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी माझा लेखी विषय शाहिरांना दिलेला आहे, परंतु तुम्हाला कळावा म्हणून मी वाचत आहे. बघा, लक्ष असावं. एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला सुवर्ण रथात बसून आपल्या राजधानीकडे जात असता वाटेत बिकट अशा अरण्यात एका राक्षसाने स्वतःला उलटे टांगून घेतले होते व तो राक्षस सूर्यदेवाचे स्मरण करीत होता. त्याच्या या आराधनेला 1000 वर्ष होऊन गेली होती. म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने कुणाही जीवावर प्रहार होऊन त्यांचा मृत्यू होईल असे एक शस्त्र त्या राक्षसाकडे गरगरत येत होते. हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल. हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्या शस्त्राने त्याच राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाच्या शरीराचा चुराडा केला. तर त्या राजाचे नाव काय, पुरोहित कोण होता व त्याचे वय किती, तसेच त्या राक्षसाचे नाव काय व त्यांच्या मुलांची नावे सांगावी. हा आमचा बुवा प्रश्न आहे. तुम्हाला जमला तर द्या, नाहीतर ठीक आहे सोडून द्या. या ठिकाणी राकेश कांबळे अडूर कापलेवाडी, डॉक्टर राकेश कांबळे अडूर कापलेवाडी 200 रुपये बक्षीस आलेलं आहे. आणि सुंकाई टेम्पो सर्व्हिस करून 200 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. मानाचा मुद्रा करतो. बघा, या ठिकाणी पैसा आता किती पैसे आहेत प्रिशा पंकज सोलकर आणि स्वामी संजय जोशी यांच्याकडून श्रेयस दुपट यांच्यासाठी 501 रुपयाचं बक्षीस आले आहे. हे त्या मागून घे 500 रुपये. त्यानंतर प्रिशा पंकज सोलकर यांच्याकडून गवळींसाठी 501 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. धन्यवाद. बघा, या ठिकाणी एक शेवटचा प्रश्नपद घेतोय आणि बारी संपवतोय. नक्कीच वेळेला बंधन आहे, नक्कीच वेळेला बंधन आहे. आणि बुबांवर पण एकदम आहे ना, एकदम जोर आहे ना, नाहीतर पहिलीच बारी आहे माझी. बुवा आपल्यासोबत नवीन आहे, मी त्याच्यासमोर नवीन आहे, पहिलीच बारी आहे. म्हणून बुवा तुम्हाला काय आज जास्त बोलणार नाही. हा म्हणून बघा प्रश्न पण घेतोय. झुमका बनेली वाला
कानों में ऐसे डाला तुमके मेरी मेरी जान आए मैं तेरे कुर्बान बघा बुवा सांगा या नावलय मोठं आहे ना बुवाचा सगळाच मोठा आहे सगळा बुवाचा अनुभव शक्तिदुर्गाचा अनुभव अभ्यास ज्ञान सगळंच मोठं आहे आणि बुवा पण एकदम सगळंच मोठं आहे म्हणून बघा काय म्हणतो बुवा सांगा या नावलय मोठं पण याचं लक्षण खोटं प्रश्नाची माझ्या काय हवा उत्तर द्या जीवन बुवा चाला नीती नियमान वाचून या ग्रंथ पुराण समजून मी नवा आज तुमची काढीन हवा बुवा मी नौकाय याचा हवा नौकाय बुवा नौकाय पण चौका मागून जाणार षटकांत मारून जाणार आता बुवा एक म्हणती तू बाईची बाजू म्हणतोय तू कसा चौका षटकार मारणार बुवा जरी मी बाईची बाजू मांडत असलो ना तरी या ठिकाणी मी आज दोन आणि मधल्या सिनेमाचा पुरुष नाही बुवा म्हणून सांगा या नावलय मोठा पण याचं लक्षण मोठं सांगा या नावलय मोठा पण याचं लक्षण मोठं प्रश्नाची माझ्या काय हवा उत्तर द्या जीवन बुवा झाला नीती नियमान वाचून या पुराण समजून मी नवा आज तुमची काढ समजून मी नवा आज तुमची काढ माझी प्रथम फेरी संपवतोय. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे सुवर्ण कलाकेंद्र परेश सावंत. आमच्या इथे श्री गणेशच्या मूर्तीचे बुकिंग सुरू आहे. तर सोळंकी शाळा 100 रुपयाचं बक्षीस आलेला. धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतोय. बुवा तुम्हाला पण पहिल्या बाईसाठी शुभेच्छा देतोय.
या ठिकाणी सोंगाई ट्रॅव्हल्सचे मालक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सोंगाई शाखा नृत्य कलावंत कडून ऐक ना सगळे आहेत. तुम्हाला पण या शायराचा मानाचा मुद्रा यांच्याकडून 150 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. मानाचा मुद्रा. तर या ठिकाणी प्रथम फेरीची रजा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.